अध्याय 14. रतनजी साई समागमहा. नांदेडच्या रतनजी शेठचा साईबाबांशी निकट संबंध. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरू साईनाथांना नमस्कार असो. हे संत श्रेष्ठा श्री साईनाथा, तुझा जय जयकार असो. हे दयाळा, गुणगंभीरा, अतर्क्य गुण असलेल्या, निर्विकारा, परात्परा, अत्यंत श्रेष्ठ म्हणजे ईश्वर असलेल्या, अपारा, ज्याचा अंतच लागत नाही अशा, व निरवद्या म्हणजे अगदी दोषरहित असलेल्या साईनाथा, तुझा जय जयकार असो. आपल्या भक्तांसाठी मनात दया असल्याने दृष्टीच्या पलीकडील त्यांच्या गोष्टींवर लक्ष ठेवून त्यांना अनेक कारणांनी भेट देऊन त्यांना संकटातून सोडवितोस. दिनांचा उद्धार करण्यासाठी भक्तांच्या आवरण्यास कठीण वाईट वासनारूपी दुष्ट राक्षसांचा वध करण्यासाठी साईबाबांचा देखील हा एक ईश्वरी अवतार होता. जे जे चांगल्या मनोवृत्तीने त्यांच्या दर्शनाला आले ते स्वानंद रस प्यायले, म्हणजे विषय सुखापासून मन आवरून परमात्म्याचे ध्यान लागल्याने होणारा हर्ष त्यांना झाला. त्यांचे हृदय आनंदाने भरून आले आणि ते प्रेमाने डोलू लागले. अशा या सर्व गुणसंपन्न साई समर्थांच्या चरणांवर हीन दीन व अतिनम्र अशा माझ्या पामराचा साष्टांग नमस्कार असो. आता पूर्वीच्या कथेच्या अनुसंधानाप्रमाणे काळ्या कुत्र्याने दहीभात खाल्ल्याने हिवताप गेल्याच्या कथेचे वर्णन झाले. लवकर बरी न होणारी पटकी नुसत्या तर्जनीचा म्हणजे अंगठ्याजवळच्या बोटाचा धाक दाखविल्याने व तरण प्यायला दिल्याने आणि मोडशी म्हणजे जुलाब भाजलेले भुईमुग खायला दिल्याने बरी झाली. तसाच एकाचा पोटशूळ, एकाचा मुळासकट कर्णरोग आणि एकाचा महाप्रबळ क्षयरोग नुसत्या दर्शनानेच नष्ट झाला. श्री साई कृपेने भीमाजी पाटलांचे दुःख नाहीसे होऊन ते सुखसंपन्न झाले आणि साईबाबांच्या चरणी कृतज्ञापूर्वक पूर्णपणे अखंड शरण आले. तसाच हा देखील नवीन तऱ्हेचा अपूर्व चमत्कार श्रोत्यांची ऐकण्याबद्दलची अत्यंत उत्सुकता पाहून सादर करतो. श्रोते जर लक्ष देऊन ऐकणारे नसेल तर वक्त्याला स्फूर्ती कशी येईल, कथेला उत्कृष्टपणा कोठून येईल आणि ती रसपूर्ण कशी होईल. वक्ता काय कथन करील तो तर सर्वथा श्रोत्यांच्या अधीन असतो. श्रोतेच त्याचा आधार असतात आणि त्यांच्यामुळेच कथेची गोडी वाढते. आधीच हे संतचरित्र बाहेरून व आतून गोड आणि संतांचे आहार व विहारही गोड आणि त्यांनी सहज उच्चारलेले शब्दही गोड असतात. हे नुसते चरित्र नाही तर स्वानंद रूपी जीवन आहे. ज्या साधनाचा वर्षाव अत्यंत दयाळू महाराज आपले साई महाराज यांनी आपल्या भक्तांना आपली आठवण राहावी म्हणून प्रेमाने केला आहे. सत्पुरुषांच्या असल्या कथा प्रपंच व परमार्थ अशाबद्दल असतात. प्रवृत्तीच्या म्हणजे प्रपंच नीट कसा करावा याच्या गोष्टी सांगता सांगता ते निवृत्तीच्या म्हणजे परमार्थ साधण्यासाठी वैराग्याच्या मार्गाला लावतात. हेतू हा की संसारात सुखाने नांदावे, परंतु नित्य सावध असावे आणि देहाचे सार्थक करावे. अनंत पुण्याईच्या बळाने जीवाला अनपेक्षितपणे मनुष्य शरीर लाभते. त्यात सुद्धा ज्याला परमार्थ साधतो त्याचे भाग्य तर एक वेगळेच असते. परंतु हे लाभूनही जो त्याचे सार्थक करीत नाही तो विनाकारण पृथ्वीला ओझे म्हणून जन्मला असेच म्हणायला हवे. त्याला पशुपेक्षा जगण्याचे आणखी काय मोठे सुख मिळाले. ज्याला आहार निद्रा भय व मैथून याहून दुसरे माहीत नाही तो पुरुष शेपूट व शिंगे नसलेला केवळ पशुच नव्हे का. या मनुष्य जन्माचे केवढे महत्व आहे. त्यामुळेच ईश्वराची भक्ती साध्य होते
व चारही मुक्ती सायुज्य, सालोक्य, सारुप्य, सामिप्य पायाशी लागतात. आत्मज्ञानाची प्राप्ती देखील यामुळेच होते. संसार हा आकाशातील ढगांच्या समूहातील चमकणाऱ्या विजेप्रमाणे फार काळ न टिकणारा असतो. काळरूपी सर्पाने ग्रासलेल्या लोकांना सुखाची घटिका म्हणजे 24 मिनिटे देखील क्वचित लागते. आई बाप, बहीण भाऊ, पत्नी, मुलगा मुलगी व चुलता हे सर्व नदीच्या प्रवाहात जसे लाकडाचे ओंडके वाहता वाहता एकत्र येतात, तसेच हे या संसारात एखादा क्षण एकत्र आलेले दिसतात. पण जर का एखाद्या जोराच्या लाटेने फाटाफूट होऊन त्यांची एकमेकांची ताटातूट झाली तर तो पूर्वीचा घाट पुन्हा जुळतच नसतो. या जगात ज्याने आपले हित साधले नाही त्याने आपल्या आईला व्यर्थ त्रास दिला. संतांच्या चरणी जर तो लागला नाही तर त्याचे जन्माचे नुकसान होईल. प्राणी जेव्हा जन्माला आला तेव्हाच मृत्यूच्या मार्गाला लागला. म्हणून आज, उद्या किंवा परवा असा ज्याने विश्वास धरला तो फसलाच समजावा. या मरणाचे सदा स्मरण ठेवावे. हे शरीर नुसते काळाचे खाद्य आहे. एकूण संसाराचे हे असे अशाश्वत लक्षण आहे. म्हणून माणसाने सदा सावध राहावे. व्यवहारात चौकसपणे पाऊल ठेवले म्हणजे परमार्थ विना कष्ट हाती लागतो. म्हणून प्रपंचात आळस नसावा आणि पुरुषार्थ प्राप्त करण्याबाबतीत कधीही बेफिकीर असू नये. साई कथा जे प्रेमाने ऐकतात त्यांना निःश्रेयसाची म्हणजे परमकल्याणाची प्राप्ती होईल. त्यांची साई चरणी भक्ती वाढेल आणि त्यांना सुखाचे भांडार लाभेल. ज्यांना साईबाबांचे संपूर्ण प्रेम असेल त्यांना हा कथांचा संग्रह साईंच्या चरणकमलांची पदोपदी आठवण देईल. ज्याचे शब्दांनी वर्णन करता येत नाही त्याचे या कथेत शब्दांनी वर्णन आढळते. जे इंद्रियांच्या पलीकडे आहे त्याचे या कथेतून इंद्रियांनी सेवन केले जाते. म्हणून हे कथारूप अमृत कितीही प्यायले तरी मनाचे पूर्ण समाधान होणे कठीण आहे. संतांचे कौशल्य अतर्क्य आहे. त्यांचा महिमा अवर्णनीय आहे. त्याचे शब्दांनी संपूर्णपणे वर्णन करण्याला कोण बरे समर्थ असेल. या कथा नेहमी कानावर पडल्या की साईबाबा डोळ्यांसमोर सारखे दिसतील. रात्रंदिवस मनात व ध्यानात राहतील आणि आठवणीत व चिंतनातही राहतील. एवढेच काय, जागे असताना व स्वप्नात देखील दिसतील आणि बसले असताना, झोपले असताना, जेवण करत असताना देखील दिसतील. गर्दीत जा किंवा रानावनात जा, तेथेही सर्वदा बरोबर येतील जातील. अशा प्रकारे आपल्याला त्यांचा एकसारखा छंद लागला की आपल्या मनाची परमेश्वराच्या ठिकाणी लय लागलेली स्थिती होईल. असे दररोज होऊ लागले की चित्त चैतन्यात म्हणजे विश्वाला चैतन्य देणाऱ्या शक्तीत म्हणजे परमात्म्यात एकरूप होईल. आता पुढच्या कथेचा संबंध जो मागच्या अध्यायाच्या शेवटी सांगितला त्याची सुरुवात करूया. श्रोत्यांनी आदरयुक्त व्हावे. भावभक्तीची शिरापुरी कितीही खाल्ली तरी सदा अपुरीच वाटते. अगदी पोटभर खाल्ली तरी कधीही पूर्णपणे तृप्ती होत नाही. असो श्रोत्यांनो, आता ही दुसरी कथा आपण जर लक्ष देऊन ऐकली तर संतांच्या दर्शनाच्या सार्थकतेची मनाला खात्री पटेल. बाहेरून दिसायला साईबाबा काहीच करीत नसत. आपली जागा सोडून कोठेही जात नसत. तरी सुद्धा बसल्या जागी ते सर्व काही जाणत असत आणि सर्व लोकांना तसा अनुभवही देत असत. जे त्रिकाळी सुद्धा अबाधित अस्तित्वरूपी तत्व म्हणजे ब्रह्म आपल्या शरीरात असते ते संपूर्ण जगात असते, ही गोष्ट आपल्या शरीराचे भान विसरून सतत लक्षात ठेवा. जो सतत्वाला शरण गेला असेल त्याची सर्वांची एकरूपता असते हे जाणावे. कारण वेगवेगळापणा धरला की जन्म मरणांची परंपरा मागे लागते. आपण व जगातील इतर सर्व प्राणी व वस्तू वेगवेगळे आहेत असेच ठसवणारी जी बुद्धी म्हणजेच खरोखरचे अज्ञान होय.
गुरुच्या भेटीने व शास्त्रांच्या अभ्यासाने चित्ताची शुद्धी होऊन ब्रह्ममय होण्याची स्थिती प्राप्त होते. अविद्येपासून मुक्त होणे म्हणजेच एकत्वाची प्राप्ती होणे होय. मनात थोडासा देखील भेदभाव असला तर मग एकमेव स्थिती ती कसली? ब्रह्मदेवापासून ते सर्व न हलणाऱ्या सर्व वस्तूंपर्यंत जे जे आपणाला स्वस्वरूप किंवा ब्रह्म यापासून वेगळे दाखवते व जे जे सत्यासत्य नित्यानित्य यातील भेद जाणण्याचे ज्ञान नसलेल्यांना ब्रह्म नसलेले भासते, ते चोहोबाजूंनी ब्रह्मच असते. सर्व प्रकारचे गाढ ज्ञान असणे हा ज्याचा स्वाभाविक गुण आहे. संसारातील कर्तव्यांना जेथे वाव नाही आणि जेथून नाव व रूप यांचा ठिकाणाच पुसून टाकलेला आहे, तेच हे अवयवांशिवायचे ब्रह्म होय. आपल्याला स्वस्वरूप किंवा ब्रह्म यापासून वेगळे समजण्याच्या स्वभावामुळे अज्ञान व मोह यांच्या घोडचुकांमुळे जे चित्त नानात्वाच्या संभ्रमात घोटाळते, त्याला एकत्वाचे ज्ञान झाले की ते स्वस्थ होते. मी वेगळा, इतर लोक वेगळे असे ज्यांना काही निराळे दिसत नाही, ज्यांना हे सर्व जग अखंड व एकच रसाने भरलेले आणि त्याशिवाय आणखी दुसरे काही शिल्लक राहिलेलेच नसते, ज्यांना नाव व रूप यासह कार्य करणे ही कटकटच वाटते, ज्यांनी नानात्व सर्वदा टाकून दिलेले असते, त्यांचे ब्रह्म होणे ते हेच होय. या जगात आपणच फक्त आहोत, आपल्याशिवाय दुसरी रिकामी जागाच नाही. आपण दाही दिशा पूर्णपणे व्यापून आहोत आणि आपल्याशिवाय दुसरे काही नाही, हीच भावना दृढपणे धरावी. भुलविणाऱ्या मायेला दूर सारावे. आपल्याशिवाय दुसरी परकी वस्तू नाही हे लक्षात ठेवून आपली दृष्टी आवरून ठेवावी. श्रोत्यांना सहज शंका येईल की हा भेदभाव कसा उत्पन्न होतो? ब्रह्म हे जाणण्याची वस्तू व जीव हा ते जाणण्याचा प्रयत्न करणारा, ही अशी भावना जाण्याला उपाय कोणता? थोडीशी जरी भेदबुद्धी असली तरी अन्यत्वाचा नाश होतो. तात्काळ नानात्वपण उत्पन्न होते आणि हेच जन्ममरणाला कारण होते. अविद्यारूपी अंधारी दृष्टी दूर झाली की सर्व सृष्टी देखील दिसेनाशी होते आणि दृष्टीमध्ये फक्त स्वस्वरूप भरून राहते आणि नानात्व लगेच पळून जाते. शुद्ध पाण्यात शुद्ध पाणी मिसळले की ते सर्व एकच होते. पूर्वीचे व आत्ताचे सारखेच दिसते आणि वेगळेपणाची ओळखच उरत नाही. लाकडाच्या तुकड्यांचा आकार वेगवेगळा असतो, परंतु त्यांना पेटवले की ते अग्निस्वरूपात एकच दिसतात. त्यांचा तुकडेपणा राहत नाही आणि आकारही राहत नाही. आपल्या अग्निस्वरूपात ते विलीन होऊन जातात. त्याचप्रमाणे आत्मा एकच आहे. या ज्ञानाला आणखी दुसरे प्रमाण देऊन सिद्ध करण्याची जरुरी नाही. सर्व प्राण्यांमध्ये आत्मा पूर्णपणे भरलेला असतो, परंतु रूपविहीन असल्याने डोळ्यांना दिसत नाही. खोट्या कल्पनांमुळे प्राण्याचे चित्त सदा घोटाळ्यात पडते आणि त्यामुळे तो जन्ममरणांची दुःखे अनुभवीत सर्वदा क्षुब्ध मनस्थितीत असतो. नाम व रूप यांची उपाधी टाकून ज्यांनी ईश्वराच्या सत्य स्वरूपाचे ज्ञान झाल्याची अवस्था साध्य केली आहे, अशा सिद्ध पुरुषाला माया बाधत नाही आणि तो सदा आत्मानंदात मग्न असतो. असल्या स्थितीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री साईंचे चरण आहेत आणि ज्यांना त्यांचे दर्शन लाभले ते लोक खरोखरच धन्य होत. चंद्र जसा पाण्यात दिसला तरी तो पाण्याच्या बाहेरच असतो, त्याप्रमाणे संत जरी भक्तांनी वेढलेले असले तरी वस्तुतः ते त्यांच्यापासून अगदी दूरच असतात. त्यांच्या भोवती भक्तजन जमलेले असले तरी त्यांची कोठेही आसक्ती नसते. त्यांची मनाची वृत्ती आत्मस्वरूपी घडलेली असते आणि दृष्टी कधी दुसरीकडे कोठे पाहतच नसते. असे हे महान साधू संत ज्यांच्या बोलण्याप्रमाणे साक्षात ईश्वरही वागत असतो,
त्यांना या जगात प्राप्त न होण्यासारखे काहीच नसते, तसेच न कळण्यासारखे देखील काहीच नसते. उपदेश देणारे व घेणारे गुरु व शिष्य या जगात असंख्य असतात, परंतु उपदेशाबरोबर अनुभवही देणारा गुरु क्वचितच सापडतो. आता सुरुवातीचे हे वर्णन पुरे. श्रोते मुख्य कथा ऐकण्याला उत्सुक झालेले आहेत, तर त्यांची ऐकण्याची इच्छा पुरी होवो. मोगलाईमधील नांदेड शहरी एक प्रख्यात पारशी व्यापारी होते. ते अत्यंत धार्मिक व लोकप्रिय असून त्यांचे नाव रतनजी शापूरजी वाडिया होते. त्यांच्याकडे धनसंपत्तीचा अफाट पसारा होता. गाड्या, घोडे, शेती व राने तर भरपूर होती. स्वतः रतनजींचे दार सदा मोकळे असायचे आणि त्यांच्या दारातून कोणीही निराश होऊन माघारी जात नसे. बाहेरून दिसायला रात्रंदिवस असे आनंद सागरात ते डुंबत असले, तरी आतून रतनजी शेटजींना आवरण्यास कठीण अशा चिंतारूपी मगरीने सदा घेरले होते. हा तर ईश्वराचा सिद्धांत दिसतो. कोणालाही निर्भेळ सौख्य नसते. कोणास काही हुरहुर पाठीशी राहतेच. कोणी म्हणेल की मीच मोठा, मीच खूप ऐश्वर्याने महान आणि म्हणून मी उलटा चालू लागेन आणि उगाच ताठा होईन. म्हणूनच की काय, काहीही व्यंग नसले तर दृष्ट लागेल म्हणून ब्रह्मदेव स्वतःच्या हाताने जाणून बुजून थोड्याशा व्यंगत्वाचे गालबोट त्याला लावतो असे स्पष्ट वाटते. भरपूर द्रव्य व सोने असलेले रतनजी शेठ आल्या गेल्यांना अन्न खाऊ घालीत, गरिबांचे दैन्य दूर करीत आणि सदा सर्वदा प्रसन्न चित्त असत. एकूण जगाच्या दृष्टीने शेठजी अत्यंत सुखात होते. परंतु निपुत्रिकाचे संपत्तीचे सुख काही कामाचे नसते. एकामागून एक 12 मुलींचा पसारा असल्याने त्यांना सुखाचा वारा कोठून लाभायला आणि मन स्वस्थ कोठले राहिला. भक्तीशिवाय जर हरीचे कीर्तन असले, ताल किंवा स्वराशिवाय जर गाणे असले व जानव्याशिवाय जर ब्राह्मण असला तर त्याची काय शोभा. सर्व कलांमध्ये पारंगत असले, परंतु चांगल्या वाईटाचे ज्ञान नसेल, सदाचार पाळणारा असेल परंतु प्राणीमात्रांवर दया दाखवीत नसेल तर त्याची काय शोभा. कपाळावर गोपीचंदनाचा टिळा असेल, गळ्यात तुळशीच्या माळा भूषविल्या असतील, परंतु जिभेने साधू संतांची टिंगल चालू असेल तर त्याची काय शोभा. पश्चात्तापाशिवायची जर तीर्थयात्रा असेल, गळ्यातील हाराशिवाय जर दागिने घातले असतील, मुलाशिवाय जर गृहस्थाचे घर असेल तर त्याची काय शोभा. नारायण एक तरी सुपुत्र संतान देईल काय, हाच रात्रंदिवस शेठजींचा विचार चालायचा आणि मन निश्चिंत होत नव्हते. त्यामुळे शेठजी सदा दुःखी असायचे. त्यांना खाणे पिणे गोड लागत नव्हते. रात्रंदिवस मन उदास व चिंतेने भरलेले असायचे. शेठजी देवाला आळवायचे, देवा माझा एवढा कलंक धुवून टाकून मला निष्कलंक कर, माझ्या वंशाला एकतरी आधार दे आणि हे प्रभो माझी लाज राख. शेठजींची दासगणूंवर मोठी भक्ती होती. एकदा शेठजींनी मनातील ही इच्छा त्यांना सांगितली. तेव्हा ते म्हणाले, शिर्डीला जा, म्हणजे तुझ्या मनाचा हेतू पूर्ण होईल. साईबाबांचे दर्शन घे, त्यांच्या पायांना नमस्कार करून आपली संपूर्ण गुप्त इच्छा त्यांना सांग, म्हणजे ते तुला आशीर्वाद देतील. जा, तुझे कल्याण होईल. बाबांचे कौशल्य कल्पनेच्या पलीकडे आहे. त्यांना अनन्यपणे शरण जा, तू सुखी होशील. रतनजी शेठजींना हा विचार पटला आणि त्यांनी शिर्डीला जाण्याचा निश्चय केला. काही दिवस लोटल्यावर ते शिर्डीला जाऊन पोहोचले. मशिदीत दर्शनाला गेले आणि साईबाबांच्या चरणांवर लोटांगण घातले. पुण्यकारक कृत्यांची साक्षात राशीच असलेल्या साई महाराजांना पाहून शेठजींचे हृदय प्रेमाने भरून आले.
त्यांनी फुलांचा करंडा सोडला व त्यातून सुंदर फुलांचा हार काढून प्रेमपूर्वक बाबांच्या गळ्यात घातला आणि पायांशी फळावळांचा ढीग समर्पित केला. नंतर अत्यंत आदराने व नम्रपणाने ते बाबांजवळ जाऊन बसले आणि प्रार्थना करू लागले, ती ऐका. महान संकटात पडले म्हणजे लोक आपल्या पायाशी येतात आणि आपण त्यांचे लगेच रक्षण करता. ही गोष्ट मी ऐकली म्हणून मोठी आशा पोटाशी धरून येथवर आपल्या भेटीस आलो आहे. आपल्या चरणद्वयी अत्यंत आदराने काही मागतो महाराज, मला परत पाठवू नका. त्यावर मग बाबा त्यांना म्हणाले, येता येता आज येतोस, बरे मला द्यायची ती दक्षिणा दे, म्हणजे तू कृतार्थ होशील. कोणीही दर्शनाला आला किंवा पायांना नमस्कार करू लागला की बाबा तो हिंदू, मुसलमान, पारशी असला तरी त्याच्यापाशी दक्षिणा मागत, आणि ती तरी काय थोडी थोडकी, 1, 2 किंवा 5 रुपयांची रांगच लावीत. 100, 1000, लक्ष किंवा कोटी देखील. स्वतःला वाटेल तितकी दक्षिणा मागून ते घेत असत. दिली तरी आणखी आणा म्हणत, आणि पैसे संपले म्हटले तर उसने घ्या म्हणत. जेव्हा कोठेही उसने मिळत नसत तेव्हाच मग मागणे थांबवीत. आणखी ते भक्तांना काय म्हणत, तुम्ही मुळीच काळजी करू नका, मी तुम्हाला खूप पैसे देईन, माझ्याजवळ तुम्ही स्वस्थपणे बसा. या जगात कोणाचे कोणीतरी आहेच, आपलेच येथे कोणी नाही, पण आपला एकटा ईश्वर मात्र आहे. माझ्यावर जीवापलीकडे प्रेम करील अशांचीच मला कमी आहे. कोणी मला जर 1 पट दिले तर मी त्याला 100 पटीने देतो. मोठा लक्षाधीश असला तरी साईबाबा त्याला गरीबाच्या घरी दक्षिणा मागायला जाण्यास आज्ञा करीत. मोठा श्रीमंत असो की भिकारी, गरीब, दुबळा अथवा निर्धन असो, साईबाबांना एक कमी महत्वाचा व दुसरा जास्त महत्वाचा असे ठाऊक नव्हते. तो श्रीमंत माणूस देखील बाबांची आज्ञा शिरोधार्य मानून अभिमान सोडून त्या गरीबाच्या घरी जाऊन बाबांसाठी प्रार्थनापूर्वक दक्षिणेची मागणी करीत असे. या गोष्टीचा सारांश एवढाच की दक्षिणेचे निमित्त करून बाबा आपल्या भक्तांना अहंकार टाकून नम्रता धरायला शिकवीत असत. साधूला धन कशाला पाहिजे अशी शंका कोणास येईल, परंतु त्याचा नीट विचार केला तर मग ती मनाची शंका सहज दूर होईल. साईबाबांच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या होत्या, तर त्यांना दक्षिणा कशाला हवी? भक्तांकडून जे पैसे मागतात ते मग निष्काम कसे म्हणायचे? ज्यांच्या दृष्टीने गारा व हिरा अथवा ताम्र नाणे व स्वर्ण मोहरा ही दोन्ही एकाच किमतीत मोजली जातात, ते मग आपला हात मागण्यासाठी का बरे पसरतात? पोट भरण्यासाठी भिक्षा मागतात आणि वैराग्याची दीक्षा घेतलेली आहे. मग अशा निरपेक्ष विरक्ताला दक्षिणेची अपेक्षा का बरे असावी? ज्यांच्या दारी अष्टसिद्धी हात जोडून सदा उभ्या असतात, ज्यांची आज्ञा पाळायला कुबेराचे 9 प्रकारचे खजिने महापद्म, पद्म, शंख, मकर, कच्छप, मुकुंद, कुंद, नील व खर्व तत्पर असतात, त्यांनी द्रव्यासाठी लाचारी का बरे पत्करावी? संसाराला लाथ मारून स्वर्ण सुखाकडे ढुंकूनही न पाहणारे, असे जे आपले हित कशात आहेत ते जाणणारे विरक्त लोक, त्यांना धन कशाला पाहिजे? जे संत, साधू व सज्जन असून ज्यांचे लक्ष आपली कीर्ती सदा चांगली राहावी याकडे असते आणि ज्यांचे जीवन भक्तांच्या कल्याणाकरिताच असते, त्यांनी धन कशाला गोळा करावे? साधूंनी दक्षिणा कशाला मागावी? त्यांचे मन सदा निरीच्छ असावे. साईबाबा फकीर झाले आहेत तरी त्यांना लोभ सुटत नाही. सदा पैशाच्या मागे लागतात. पहिल्या दर्शनाला दक्षिणा घेतात, दुसऱ्या दर्शनालाही दक्षिणा मागतात आणि निरोप घेताना देखील आणा दक्षिणा म्हणतात. मिनिटाला हे काय? पूजा विधीत नैवेद्य दाखविल्यानंतर
आधी भोजनानंतरचे आचमन घेण्यासाठी पिण्याचे पाणी देतात, पुढे हात व तोंड धुण्यासाठी पाणी देतात, हाताला सुगंध लावले जाते आणि पानाचा विडा दिला जातो आणि सर्वांच्या शेवटी दक्षिणा दिली जाते. परंतु बाबांचा क्रम विलक्षण असे. चंदनाचे गंध लावताच किंवा अक्षता वगैरेंनी भूषविताच ते दक्षिणा देण्याच्या विधीची अपेक्षा करीत असत आणि सुरुवातीच्या प्रार्थनेचा आरंभ करताच ते दक्षिणा मागत असत. त्यामुळे ओम तत्सत ब्रह्मार्पणस्तु हा दक्षिणा देण्याचा मंत्र त्याच क्षणी म्हणावा लागे. परंतु या शंकेचे निरसन करायला फार प्रयत्न करावा लागणार नाही. क्षणभर लक्ष द्याल तर समाधान पावाल. धनाचा जो संग्रह करायचा त्याचा उद्देश आपल्या हातून धर्म घडावा हा आहे. परंतु लोक ते धन क्षुल्लक रतिसुख आणि इतर ऐहिक सुखे भोगण्याप्रित्यर्थ वाटेल तसे खर्च करतात. खरे पाहता पैसा गाठी असला म्हणजे शास्त्रांचा अभ्यास, धर्मकार्ये व दानधर्म निश्चितपणे करता येतात आणि त्यामुळे परमात्म्याविषयीचे ज्ञान जोडता येते. असा हा स्वतःचा पैसा परमेश्वराकडे नेणाऱ्या मार्गावर आपल्याला चढवितो आणि मग मनाला सुखशांती लाभते. सुरुवातीला पुष्कळ दिवसपर्यंत बाबा काहीही घेत नव्हते. जळक्या काड्या गोळा करीत आणि त्याच खिशात भरीत असत. भक्त असो की अभक्त असो कोणापाशी काहीच मागत नसत. एखाद्याने जर तांब्याचा पैसा ठेवलाच तर त्याची तंबाखू किंवा तेल विकत आणीत. तंबाखूचे प्रेम फार होते आणि विडी किंवा चिलीम पण ओढत असत. त्यातून चिलमीच्या ओढण्याला सीमाच नव्हती. बहुतेक ती सदा पेटलेलीच असायची. पुढे कोणाच्या मनात आले की संतांच्या दर्शनाला रिकाम्या हाताने दक्षिणेशिवाय कसे जावे, म्हणून ते दक्षिणा घेऊन जाऊ लागले. एखाद्याने पैसा दिला तर खिशात घालीत असत, परंतु जर डबू पैसा म्हणजे 2 पैशाचे नाणे ठेवले तर जसाच्या तसा परत करीत असत. असा क्रम खूप दिवस चालला. पण पुढे काही काळानंतर साईबाबांचे महात्म्य वाढले. भक्तांचे थवेच्या थवे येऊ लागले आणि विधीपूर्वक त्यांचे पूजन चालू झाले. पूजेची पूर्णता सोने, फुले व दक्षिणा दिल्याशिवाय होत नसे. हा नित्य पूजेचा विधिक्रम पूजा करणाऱ्यांना शास्त्रांच्या आधारासह ठाऊक होता. राजाला अभिषेकाच्या वेळी पाणी शिंपडताना किंवा पाद्य पूजा करताना पूजा करणारे भेट आणतात. तसेच गुरुच्या पूजेलाही दक्षिणा आणली जाते. उच्चा दिवी दक्षिणावंत. दक्षिणा देणारे उच्च पदाला म्हणजे स्वर्ग लोकाला पोहोचतात. हिरण्यदा अमृतवंत. सुवर्णदान किंवा हिरण्य नामक नाणी देणाऱ्यांना मोक्ष प्राप्त होतो. व हेमदाता शुद्धिमंत. सोने देणाऱ्याचे चित्त शुद्ध होते असे वेद भागात सांगितले आहे. गंध लावल्याने शुद्ध पावित्र्य प्राप्त होते. अक्षता वाहिल्याने आयुष्याची वाढ होते. फुले व पानाचा विडा अर्पण केल्याने संपत्ती व ऐश्वर्य प्राप्त होते आणि दक्षिणा दिल्याने खूप द्रव्याची प्राप्ती होते. पूजेच्या साधनात जसे गंध, अक्षता, फुले व विडा हे महत्वाचे, तसेच दक्षिणा व सोन्याचे फूलही महत्वाचे असून त्यामुळे बहुधनतेचे फळ वाट्यास येते. देवाच्या पूजेच्या प्रसंगी तिच्या पूर्णतेसाठी जशी दक्षिणा लागते तशीच व्यवहारात व्रतांच्या उद्यापनांच्या प्रसंगी व वायनदानी म्हणजे काही व्रतानिमित्त ब्राह्मणांना किंवा सुवासिनींना फळे, मिठाई वगैरेंची देणगी देताना सुवर्ण द्यावे लागते. जगाचा हा घेण्या देण्याचा सगळा व्यवहार रोख पैशावरच केला जातो. आपली प्रतिष्ठा कमी होऊ नये म्हणून लोक अशा प्रसंगी यथायोग्य पैसा खर्च करून ती कायम ठेवतात. हिरण्यगर्भ, गर्भस्थम इत्यादी मंत्र उच्चारून देवपूजेला जर दक्षिणा मान्य आहे तर मग ती संत पूजनाला का नको.
संतांच्या दर्शनाला जाताना आपापल्या ज्ञानाप्रमाणे कोणाच्या काय मनात कल्पना असतात, सर्वांचे एकमत जुळणे कठीणच असते. कोणाच्या मनात भक्तिभाव असतो तर कोणी संतांची पारख करायला जातो, तर कोणी म्हणतो आपल्या मनातले सांगेल तोच या जगात खरा संत होय. कोणी दीर्घायुष्य मागतात तर कोणी हत्ती, सोने, संपत्ती व मालमत्ता मागतात. कोणी पुत्र, पौत्र वगैरे मागतात, तर कोणी कधीही कमी न होणारी सत्ता मागतात. बाबांची शैली खरोखरच अगाध व आश्चर्यकारक होती. कोणी गृहस्थ जरी त्यांची चेष्टा किंवा बदनामी करण्याच्या हेतूने गेला तरी त्याची ती दुष्ट बुद्धी नष्ट होऊन जात असे आणि तो त्यांच्या चरणकमली रमून जात असे. हे भाग्य जरी त्याच्या प्रारब्धात नसेल तरी त्याच्या मनाला पश्चाताप तरी होत असे आणि त्याचा अहंकार खात्रीने गळून जाऊन बाबांचा खरा व निश्चित बोध तो अनुभवत असे. हे सर्वसामान्य भक्त सदा सर्वदा संसारात आसक्त होते. त्यांची मने दक्षिणा देऊन शुद्ध व्हावीत हीच बाबांची इच्छा होती. यज्ञेन दानेन तपसा हे वेदवाक्य आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यास उत्सुक असणाऱ्यांना दक्षिणा देण्याच्या साधनाची युक्ती स्पष्ट शब्दात सांगत असते. भक्त स्वार्थी असो की परमार्थी असो, दोघांनीही इच्छित प्राप्तीसाठी, आपल्या कल्याणासाठी आपल्या गुरुला दक्षिणा द्यायला हवी. ब्रह्मदेवाने देखील देव, दैत्य व मानव या त्यांच्या 3 बालकांना त्यांनी ब्रह्मचर्या संपल्यावर उपदेश मागितला असताना हेच सांगितले. द या एका अक्षराचा उपदेश केला आणि त्यावरून ते काय समजले ते विचारून तो पक्काही केला. खरोखर गुरु व शिष्य यांचा खेळ विलक्षण असतो. दांत व्हावे म्हणजे संयम करावा असे देव समजले, दया करावी असे असुर समजले व दान करावे असे मनुष्य समजले आणि ब्रह्मदेव हे ऐकून बरोबर आहे, तुमचे कल्याण होवो असे म्हणाले. हे देव दुसरे कोणी नसून मानवच असतात. फक्त स्वभावाने ते वेगळे असतात. जे उत्तम गुणयुक्त असतात परंतु इंद्रियांचा संयम नसतो त्यांना देव म्हणतात. असुर देखील मानवच असतात, पण ते हिंसा करणारे दुष्ट व क्रूर असतात. मानवांचा महाभयंकर लोभ गांजत असतो. असे मानवाचेच 3 प्रकार आहेत. लोभाने ग्रासलेल्या मानवाला लोभरूपी खड्ड्यातून बाहेर काढण्याकरिता कृपेचे सागरच असलेले श्री साईनाथ भक्तांच्या कल्याणाच्या इच्छेने त्यांचा हात वर ओढून घेत असत. तैत्तिरीय उपनिषदातील पहिल्या वल्लीच्या 11व्या अनुवाकात दानाचे प्रकार सांगितले आहेत. त्यातील प्रत्येक प्रकार नीट ऐका. जे द्यायचे ते नेहमी श्रद्धापूर्वक द्यावे. श्रद्धेशिवाय दिलेले दान पावत नाही. राजाच्या आज्ञेमुळे, शास्त्रात सांगितले म्हणून किंवा भीतीने, लाजेने सुद्धा काहीतरी द्यावे. विवाह वगैरे कार्यप्रसंग जगात असतात. तेथेही भेटीच्या वस्तू किंवा रोख पैसे द्यावे लागतात. ते देऊन मित्रत्वाचे कर्तव्य सांभाळावे अशी लोकव्यवहाराची शिकवण आहे. साईबाबा देखील द या अक्षराने भक्तांच्या कल्याणाकरिता त्यांच्याकडून हेच मागत असत. ते म्हणत, दया करा, दान द्या आणि दांत व्हा म्हणजे इंद्रियांचे दमन करा म्हणजे अत्यंत सुख पावाल. अदांतता म्हणजे अजितेंद्रियता. अदानता म्हणजे लोभीपणा, चिक्कूपणा व अदयाळुता म्हणजे निर्दयपणा. या 3 दोषांचा नाश करण्यासाठी हा 1 अक्षराचा लहानसा उपाय आपल्या शिष्यांसाठी गुरु महाराज योजित होते. काम, क्रोध व लोभ हे आत्मउन्नतीसाठी अशुभ आहेत. त्यांच्यावर विजय मिळवणे फार कठीण आहे. म्हणून हा सोपा उपाय सांगितला. हा दकाराचा एकाक्षरी उपाय जसा श्रुतीत तसा स्मृतीतही सांगितला आहे आणि तेथेही याच उपदेशाला दुजोरा दिलेला आहे.
श्रोत्यांना तो नीट कळावा म्हणून तो उतारा मी खाली देत आहे. त्रिविधं नरकस्येदं द्वारन्नाशनमात्मनः कामक्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत. काम, क्रोध व लोभ ही नरकाची 3 दारेच आहेत. त्यांच्या पायी आपला नाशच ठरलेला, म्हणून त्यांना निश्चितपणे सोडून द्यावे. श्री साई समर्थ अत्यंत दयाळू आहेत. भक्तांच्या कल्याणासाठी त्यांच्याकडून ते दक्षिणा मागत होते आणि त्यामागचे शिक्षण देत होते. दक्षिणेची तर काय किंमत. गुरुचे वचन पाळायला जो आपला प्राण देखील द्यायला तयार नाही, त्याचा परमार्थ काय कामाचा. खरेच भक्तांच्या कल्याणाशिवाय बाबांना दक्षिणेचे काय कारण असणार. त्यांचे स्वतःचे जीवन काही दक्षिणेवर अवलंबून नव्हते. पोट भरण्यासाठी तर ते भिक्षा मागत होते. मग दक्षिणा मागण्यामागे त्यांचा कोणता स्वार्थ असणार. दक्षिणेचे दान देऊन आपल्या भक्तांचे चित्त शुद्ध व्हावे, हाच त्यांचा हेतू होता. सारांश. वर दर्शविलेल्या वेदवचनानुसार दक्षिणेचे दान आधी घडवून आणल्याशिवाय गुरुचे पूजन संपूर्ण होत नसते. आता हा दक्षिणा ग्रंथ पुरे. त्याच्या चर्चेचा अर्थ स्पष्ट झाला. बाबांना कसली आशा नव्हती किंवा स्वार्थ नव्हता. फक्त भक्तांच्या कल्याणासाठी ते दक्षिणा मागत होते. तरी आता पुढचा कथाभाग संपूर्णतया निवेदन करूया. त्यातील रतनजी दक्षिणा प्रसंग व साईबाबांचे छानसे कौतुक ऐकावे. श्रोत्यांनी हे अद्भुत कथानक पूर्ण सद्भावपूर्वक ऐकावे आणि साईबाबांचे स्वरूप कसे व्यापक व अलौकिक आहे ते पाहावे. शेटजींकडून दक्षिणा मागताना साईबाबांनी पूर्वीचा वृत्तांत सांगितला, परंतु तो शेटजींच्या चित्ताला आठवत नव्हता, म्हणून त्यांना आश्चर्य वाटले. तू मला 3 रुपये 14 आणे दिले होतेस, ते मला ठाऊक आहे. आता बाकी राहिलेले जे तू आणले आहेस त्याची मला दक्षिणा दे. रतनजी शेटजींना बाबांचे हे पहिलेच दर्शन होते. तेव्हा बाबांचे हे बोलणे ऐकून ते आश्चर्यचकित झाले आणि आठवू लागले, आपण पूर्वी शिर्डीत कधी आलो नाही किंवा कोणाबरोबर काही पाठविले नाही. असे असताना साई महाराज जे म्हणतात ते आश्चर्यकारक नाही का. असे कधी घडलेच नसल्याने ते मनात फार अवघडून गेले. त्यांनी बाबांना दक्षिणा दिली आणि नमस्कार केला, परंतु ते कोडे काही त्यांना उलगडले नाही. शेवटी ते तसेच राहून गेले. शेटजींनी आपला येण्याचा हेतू सांगितला. पुन्हा पायी लोटांगण घातले आणि हात जोडून बसले. शेटजी मनात खूप समाधान पावले आणि म्हणाले, बाबा बरे झाले, आज आपल्या पायांचे दर्शन झाले. माझे पूर्वजन्मीचे भाग्य उदयाला आले. मी दुर्दैवी व मला फारसे ज्ञान नाही. मला पूजा अर्चा व यज्ञ ठाऊक नाही. नशिबाने त्रिकालज्ञानी अशा आपल्यासारख्या सुज्ञ संताचे दर्शन मला झाले. आपल्याला माझी चिंता ठाऊकच आहे. ती कृपावंत होऊन आपण दूर करा व हे दयाळा या अनन्य भक्ताला पायापासून दूर लोटू नका. हे ऐकून श्री साईबाबांना शेटजींविषयी दया उत्पन्न झाली आणि म्हणाले, उगाच काळजी करू नकोस. तुझ्या दुर्भाग्याला आता उतरती कळा लागली समज. बाबांनी शेटजींच्या हातावर उदीचा प्रसाद दिला, डोक्यावर कृपेचा हात ठेवला आणि मनाची मुराद पुरवी लल्ला असा आशीर्वाद दिला. मग रतनजी शेटजींनी बाबांची आज्ञा घेतली आणि नांदेडला परत येऊन जे जे जसे घडले तसे सविस्तर गणुदासांना सांगितले. यथायोग्य दर्शन झाले. मन भरपूर आनंदित झाले आणि प्रसादपूर्वक आश्वासन व आशीर्वादही मिळाला. सर्व यथास्थित झाले.
परंतु एक गोष्ट मात्र मला समजली नाही. 3 रुपये 14 आणे तू मला दिलेस ते मला ठाऊक आहे, असे बाबा म्हणाले. त्याचा अर्थ मला कळाला नाही. तुम्ही तरी तो सारा स्पष्ट करून सांगा. कुठले रुपये, कुठले आणे व हे देणे तरी पूर्वी कुठून घडले? शिर्डीला माझे हे पहिल्यांदाच जाणे झाले आहे. यातील तात्पर्य मला काही कळत नाही. मला काहीच उलगडा होत नाही. हे सर्व मला अत्यंत गूढ व न समजणारे कोडेच वाटते. आपणाला तरी ते उलगडेल का? दासगणू विचार करू लागले. हा तर एक चमत्कारच झाला. काय बरे याचा अर्थ असावा? त्यांच्या मनाचा काहीच निश्चय होत नव्हता. मग खूप विचार केल्यावर त्यांच्या मनाला एक अवलियाची म्हणजे मुसलमान संताची मूर्ती आठवली, ज्यांना लोक मौली साहेब म्हणत असत. जातीने ते मुसलमान होते, परंतु त्यांचे वागणे व दिनचर्या संतासारखी होती. हमालीचा धंदा करून ते दैव ठेवील त्याप्रमाणे राहत होते. त्यांचे चरित्र जर सविस्तर सांगू लागलो तर या ग्रंथात विषयांतर होईल. तशी मौली साहेबांची चरित्रकथा नांदेड येथे सर्वांनाच ठाऊक आहे. रतनजी शेटजींचे शिर्डीला जाणे ठरल्यावर या मौली साहेबांची फेरी आपणहून सहज त्यांच्या घरी झाली. त्यांचे दोघांचे एकमेकांवर पुष्कळ प्रेम होते. शेटजींनी मौली साहेबांना उपचारपूर्वक फुलांचा हार व फलपान अर्पण केले आणि अचानक स्फूर्ती झाल्याने छोटासा खानाही दिला. गणुदासांना त्या क्षणी त्यानिमित्त झालेल्या खर्चाची आठवण झाली, म्हणून त्यांनी खर्चाची यादी मागवली. पैन पै सर्व धरली आणि एकंदर बेरीज केली. बेरीज अगदी बरोबर 3 रुपये 14 आणे झाली. जास्त नाही आणि कमीही नाही. बाबांनी त्याची पावती द्यावी. या बाबांच्या अष्टपैलूपणाचे सर्वांना आश्चर्य वाटले. साईबाबा ज्ञानाचे साक्षात राशी होते. मशिदीत बसून कुठल्याही देशात घडणारे भूत, भविष्य व वर्तमान जाणत होते. साई समर्थांची सर्व भूतमात्रांशी एकात्मता असल्याशिवाय का हा प्रकार अनुभवता येईल किंवा दुसऱ्याला सांगता येईल? नांदेड शिर्डीपासून कितीतरी दूर व दोन्ही ठिकाणांमध्ये अंतरही बरेच. तसेच हे दोन्ही संत एकमेकांना न ओळखणारे. मग साईबाबांना ही तार यावी कशी? साई महाराज तो मी एक आणि मौली बुवा तो आणखी दुसरा कोणी, असे भेदबुद्धीचे ज्ञान किंवा वेगळेपणा दोघांमध्ये नव्हता. मौली बुवांचा जो आत्मा तो सर्वांच्या हृदयातील आत्मा होता. परंतु या एकात्मतेच्या धर्माच्या वर्माला जाणेल तो धन्य होय. बाहेरून शरीराने जरी ते दोघे वेगळे होते तरी मनाने एकमेकांस जोडलेले होते. ते दोघे हे बोलणेच योग्य नव्हे, कारण ते कधीही वेगळे नव्हते. त्या दोघांचे एकच ज्ञान, एकच प्राण, एकच उद्देश व दोघेही सारख्या वृत्तीने पूर्ण चैतन्ययुक्त होते. शिर्डी व नांदेड यात खूप अंतर असले तरी दोघांचे मन एकच होते. त्यांचा एकच प्राण व एकच देह होता. म्हणूनच ही एकमेकांना तार मिळाली. साधू संतांचे हे किती नवल. त्यांच्या तारायंत्रांना तारा नसतात, तरी या पृथ्वीवर कोठेही काही घडले तरी त्यांना ते ठाऊक असते. असो, पुढे योग्य काळ लोटला आणि रतनजींना देव पावला. त्यांच्या पत्नीला गर्भ राहिला आणि त्यांच्या आशारूपी वृक्षाला पालवी फुटली. योग्य वेळी त्यांचे कुटुंब बाळंत झाले आणि बाबांचे आशीर्वचन खरे झाले. पुत्ररत्न जन्माला आल्याने रतनजी आनंदित झाले. पुष्कळ वर्षे दुष्काळ असावा आणि अचानक पाऊस पडावा, त्याप्रमाणे पुत्र संतान प्राप्तीमुळे रतनजींना पूर्ण समाधान लाभले. तो वंशरूपी वेल जो एकदा फुलला तो यथाक्रम वाढत गेला. मुलामुलींनी चहूकडून भरला आणि रतनजी सुखी झाले. यानंतरही ते साईबाबांच्या दर्शनाला जात असत
आणि त्यांचे आशीर्वाद पावत असत. रतनजींच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण झाल्या आणि ते मनाने संतुष्ट झाले. वसंत ऋतूत आंब्याला जरी फळे आली तरी ती सर्वच फळे पिकत नाहीत. त्याप्रमाणे रतनजींच्या 12 मुलात 4च जिवंत राहिली आणि ती सध्या सुखाने नांदत आहेत. नशिबाने जे जे घडले त्यात सुख मानावे अशा गोड स्वभावाचे रतनजी तिळभरही दुःखी झाले नाहीत. आता पुढील कथेचे सार सांगतो. हे सर्व स्थावर व जंगम साईंनी व्यापलेले आहे. याचा खरोखर अनुभव कोणीही कोठेही स्वस्थ बसून घ्यावा. ठाणे शहराचा एक गरीब चोळकर आडनावाचा दीन गृहस्थ होता. त्याच्या भावपूर्ण भक्तीवर गुरुश्रेष्ठ कसे प्रसन्न झाले. ज्याने साईबाबांना पूर्वी कधी पाहिलेही नव्हते तरी त्यांना त्याने कसा नवस केला, त्याच्या मनाची इच्छा कशी पूर्ण झाली आणि त्याला काय अनुभव आला हे सर्व आता ऐका. प्रेमाशिवाय भजन काय कामाचे, अर्थ समजल्याशिवाय पोथी वाचून काय उपयोग आणि भावभक्तीशिवाय देव कुठला लाभायला. ती सर्व फुकटची मेहनतच. कुंकवाच्या टिळ्याशिवाय कपाळ व अनुभवाशिवाय ज्ञान व्यर्थच असते. हे निव्वळ पुस्तकी विद्येचे बोल नाहीत. अनुभव घेऊन श्रोत्यांनी त्यांची किंमत करावी. हा साईंच्या लीलांचा ग्रंथ कशाकरिता आणि त्याचा संबंध काय हे मला ठाऊक नाही. माझ्या साईबाबांनी तो लिहविला, त्यांनाच त्याचा हेतू माहीत. ग्रंथ लिहायला अधिकारी व्यक्ती लागते. मी तर फक्त साईबाबांची चाकरी करतो. त्यांच्या आज्ञेने हे दफ्तर सांभाळतो. श्रोते तहानेने व्याकुळ झालेले चातक आहेत व साई समर्थ स्वानंदाचे मेघ आहेत. त्यांची तहान भागवायला ते अनंत कथारूपी पाण्याचा वर्षाव करीत आहेत. ज्यांच्या प्रभावाने ही माझी वाणी त्यांच्या चरित्राचे वर्णन करीत आहे. त्यांच्या चरणांच्या धुळीच्या कणात हे माझे शरीर लोळण घेवो. या माझ्या वाणीला प्रेरणा देणारे तेच. त्यांच्याच पायी माझ्या चंचल मनाला स्थिरता लाभो. जसे हे शरीराचे व वाणीचे भजन तसेच माझे मानसिक भजनही मला अखंड सुखदायक होवो. मी तर साईबाबांचा दीन निरोप्या आहे. चरित्र बोलणारे व बोलविणारे जरी साईबाबा स्वतः संपूर्णपणे नटले असले तरी श्रोता काय वेगळा आहे. तो सुद्धा साईबाबांहून दूरचा नाही. दिसायला हा केवळ आयुष्याचा साधा आचरणक्रम दिसतो, परंतु हा सर्व साईबाबांचा खेळ आहे. त्यांनी स्वतःच प्रेमळ खिलाडी होऊन ही प्रबळ लीला मांडली आहे. साईबाबांचे चरित्र अगाध आहे. भक्तांना विचित्र अनुभव दाखवून, मला निमित्त मात्र करून आपल्या भक्त समूहाला त्यांनी संतुष्ट केले. हे नुसते चरित्रच नाही तर सुखाचा ठेवा आहे व श्रेष्ठ मोक्षाची मिठाई आहे. ज्याचे खास वेगळे भाग्य असेल त्यानेच याचे भक्तिभावाने सेवन करावे. गुरुकृपेच्या महिम्याची व नवलाची आम्हा भक्तांना आठवण राहावी म्हणून भक्तांच्या विश्रामासाठी हे ग्रंथ रचण्याचे परिश्रम घेतले. हे चरित्र जर आवडीने वाचले तर भक्तांचा ऐकण्याचा आनंद वाढेल. त्यातील कथा पुन्हा पुन्हा वाचल्या आणि त्याप्रमाणे आचरण केले तर भक्ती व प्रेम वाढेल. हे चरित्र जर रात्रंदिवस ऐकले तर मायेच्या मोहाचे बंधन तुटेल. त्रिपुटेचे म्हणजे ध्याता ध्यान व ध्येय याचे भान वितळून जाईल आणि श्रोतेजन सुख संपन्न होतील. हेमाडपंत बाबांचे चरण पकडून त्यांना अनन्यपणे शरण जातात. एकही क्षण थांबू शकत नाही आणि चरणांवर अखंड लोटांगण घालतात. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या, भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा रतनजी साई समागमहा नावाचा 14वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो.
ज्याचे लागतील पाय, टळती अपाय सर्व त्याचे. माझ्या समाधीची पायरी चढेल, दुःख हे हरेल सर्व त्याचे. जरी हे शरीर गेलो मी टाकून, तरी मी धावेन भक्तांसाठी. नवसास माझी पावेल समाधी, धरा दृढ बुद्धी माझ्या ठाई. नित्य मी जिवंत जाणा हेची सत्य, नित्य घ्या प्रचित अनुभवे. शरण मज आला आणि वाया गेला, दाखवा दाखवा ऐसा कोणी. जो जो मज भजे जैसा जैसा भावे, तैसा तैसा पावे मीही त्यासी. तुमचा मी भार वाहीन सर्वथा, नव्हे हे अन्यथा वचन माझे. जाणा येथे आहे साह्य सर्वांचं, मागे जे जे त्यास ते ते लाभे. माझा जो जाहला काया वाचा मनी, तयाचा मी ऋणी सर्व काळ. साई म्हणे तोची तोची झाला धन्य, झाला जो अनन्य माझ्या पायी.